क्रमवारीनुसार आरक्षण झालंच पाहिजे। जातीचं आरक्षण उपवर्गीकरण लागू झालंच पाहिजे। अनुसूचित जातीचं आरक्षण उपवर्गीकरण लागू झालंच पाहिजे। अनुसूचित जातीचं बकाला वर्गीकरण झालंच पाहिजे। अनुसूचित जातीचं बकाला वर्गीकरण झालंच पाहिजे। गुरुजनांत बदल यांच्या शिफारशी लागू झालंच पाहिजे। गुरुजनांत बदल समितीच्या शिफारशी। नमस्कार। राज्यातील अनुसूचित जातींमध्ये सध्या 59 जातींचा समावेश आहे, परंतु या जातींमध्ये काही जातींचं आरक्षण जे आहे त्याचा फायदा या जातींना होतोय आणि उर्वरित ज्या जाती आहेत त्यांना या आरक्षणापासून वंचित राहावं लागतंय आणि त्यामुळं हे अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये अबकडं असं उपवर्गीकरण करण्यात यावं अशी अनेक दिवसांपासूनची मागणी मातंग समाजाची राहिली आहे आणि त्यानुसार आज मातंग समाजाच्या वतीनं सांगलीमध्ये एक निदर्शनं करण्यात आलेली आहे आणि या मागणीला एक आवाज देण्याचं काम मातंग समाजातील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आपल्याबरोबर आता प्रशांत सदामते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी राहणार आहे या अबकडं वर्गीकरणासाठी? हे बघा, 1 ऑगस्ट 2024 ला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे की अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड प्रमाणे उपवर्गीकरण करण्यात यावं, जेणेकरून ज्या लहान लहान जाती आहेत ज्या स्वातंत्र्य काळानंतर त्या ज्या काही योजना असतील, ज्या काही संधी आहेत त्याच्यापासून कोसो दूर आहेत, वंचित आहेत, अशा सगळ्या घटकांच्यापर्यंत ते आरक्षण पोहोचलं पाहिजे। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्यायाची भूमिका मांडलेली आहे। आपण पुरोगामी महाराष्ट्र या महाराष्ट्राला समजतो, परंतु या ठिकाणी सामाजिक न्यायाची भूमिका आम्हाला कुठेही दिसत नाहीये। त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी अशी आहे की अबकड प्रमाणे उपवर्गीकरण आरक्षणाचं झालं पाहिजे, जेणेकरून आम्हाला आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व स्तरावरती आम्हाला त्या ठिकाणी आमचा जो समाज आहे तो मूळ प्रवाहात यायला आम्हाला एक संधी मिळेल, एक चालना मिळेल। यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी निदर्शन करून सरकारकडे मागणी करतोय। नक्कीच आपल्यावर आणखी काही पदाधिकारी आपण याच्याशी बोलूया। काय नक्की या अबकडं वर्गीकरणाचा फायदा नक्की मातंग समाजाला काय होईल? तर भारतीय संविधानानं सामाजिक न्याय, समता स्वीकारलेली आहे, लोककल्याणकारी राज्य स्वीकारलेलं आहे आणि आत्ताचे जे 59 जातीच्या अबकडं उपवर्गीकरणाचा विषय आहे तो काय आज अचानक झालेला नाही। 2000 साली आंध्र प्रदेशानं पहिल्यांदा या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आणि आरक्षण उपवर्गीकरण लागू केलं। 2004 मध्ये चॅलेंज केलं गेलं कोर्टामध्ये, त्यावेळेस त्याला स्थगिती आली गेली। 2006 मध्ये पुन्हा असे प्रश्न उपस्थित केले गेले आणि त्याच्यानंतर आता लेटेस्ट 2024च्या संदर्भामध्ये जे बोललं जातं तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड होते आणि दुसरे म्हणजे रासू गवई यांचे चिरंजीव भूषण गवई साहेब हे सुद्धा त्या बेंचमध्ये होते आणि त्यांना या महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाची, समतेची, सगळ्या संदर्भातली सामाजिक परिस्थिती असेल, गती असेल याचं फार चांगलं आकलन होतं आणि त्यांनी या संदर्भामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये हे करून निर्णय दिलेला आहे। क्रिमिलेअरच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी त्याची भूमिका त्या याच्यामध्ये स्पष्ट केलेली आहे आणि एकंदरीत पाहता महाराष्ट्रामध्ये 59 जातीमध्ये उपवर्गीकरण करणं फार गरजेचं आहे। हे गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या, राबणाऱ्या कुठल्याही माणसापर्यंत समाजमन म्हणून, समाजभान म्हणून जर आपण त्या गोष्टींच्याकडे पाहिलं तर आपल्याकडे हे सगळे लक्षात येतील। फक्त आत्ता जो वाद केला जातोय की एका कुठल्या तरी विशिष्ट समाजामध्ये त्याच्यावरती अन्याय होतोय किंवा काय, असं नाही आहे। त्याच्यामध्ये 59 जातींमध्ये ढोर समाजाचं किती प्रतिनिधित्व सामाजिकदृष्ट्या आहे, राजकीयदृष्ट्या आहे, आर्थिकदृष्ट्या आहे तर नगण्य आहे, नसेलच। त्याच्यामध्ये गुरुडसारखा समाज आहे, मेहतर समाज तर फक्त आपण ऐकतोय, त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे, अधोगती किती आहे आपण सगळे जाणतोय। तर ह्या फक्त 1-2 जातींचा विषय नाही तर 59 जातींचा विषय आहे आणि भारतीय संविधानामध्ये जर इथल्या राबणाऱ्या गावगाड्यातल्या, खेडोपाड्यातल्या, वाडे वस्तीवरच्या प्रत्येक माणसाला जर न्याय मिळाला पाहिजे, 2 वेळच्या जगण्याचा सन्मानानं मार्ग मिळाला पाहिजे, हे जर त्याच्यामध्ये असेल तर मला वाटते की आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे। त्याचं कुठलंही त्याचं राजकीय कट याला म्हणता कामा नये, हे सामाजिक परिस्थितीची जाणीव ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे। मला काय सांगाल, कारण 59 जातींपैकी काही हातात मोजल्या एवढ्याच जातींना याचं फायदा मिळतोय, उर्वरित ज्या जाती आहेत त्या नक्की कोणकोणत्या गोष्टींपासून वंचित राहत आहेत? अनुसूचित जातीच्या सामाजिक न्यायाचा जेव्हा प्रश्न येईल
काही आपण म्हटलं की काही जाती ह्या वरच्या स्तरावर आहेत, खालच्याला काय मिळणं झाले, अशी जी तफावत आपल्या समाजाच्या पुढे आलेली आहे. त्या मानाने एक गोष्ट याच्यातली प्रामुख्याने महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था एक बार्टी नावाची संस्था आहे. त्याच्यातून काही दिवसापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटी असं 2 भाग झाले. आरटी संस्था झाल्या अजून 1 वर्ष झालं नाही, तेवढ्यात एक मातंग समाजाची मुलगी जिल्हाधिकारी झाली. इतिहास झाला की आम्ही जी मागणी करतोय की आम्हाला या सगळ्या सिस्टीम मध्ये कुठल्याच प्रवाहात याला मार्ग नव्हता, तो मार्ग या आरक्षण उपवर्गीकरणाच्या माध्यमातून होतोय. त्याची चिन्ह आम्हाला आरटी पासून दिसायला लागली. आणि ही काय नवीन नाही, जे आता विरोध करतात हे काय नवीन नाही. कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं जे आर्थिक विकास महामंडळ आहे ते मातंगाने तत्सम जातीला आहे. महात्मा फुलेंच्या नावानं जे महामंडळ आहे ते बौद्ध समाज किंवा महार समाजाचा आणि बाकीच्या तत्सम जातीनं आहे. संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ हे चर्मकार समाजासाठी आहे. वसंतराव नाईक असेल, मौलाना आझाद असेल, हीच वर्गवारी आहे. वर्गीकरण करा म्हणजे हेच आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट आता जे आम्ही ह्याच्यामध्ये करा म्हणतोय तो हा भाग आहे. काय नव्यानं सरकार करते अशी काय परिस्थिती नाही. परंतु मुद्दाम काही जण जे काँग्रेस धार्जिनी जी लोक आहेत, जे आंबेडकर वादाचा बुरखा पांघरून काम करतायत, की ज्यांना आता सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब जे म्हणाले होते, हे बाबासाहेबांचं वाक्य मी सांगतोय की मी इतकं सुंदर संविधान लिहिलेलं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नाही निघाले तर ते संविधान कुचकामी ठरेल. आता नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेमध्ये आलंय, त्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या सरकारनं देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, ते कायद्याची अंमलबजावणी करतायत. सुप्रीम कोर्टाचा निकाल झालाय. आम्ही बाबासाहेबांना मानणारे, कायद्याला मानणारे असं नुसतं बोलायचं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल डावलायचा, ही कितपत योग्य आहे? आणि आज देवेंद्रजींनी हा निकालाच्या संदर्भामध्ये अनंत बदल नावाची समिती नेमली. त्या समितीनं अहवाल दिलाय, तरी सुद्धा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही याच्यावर तुमचं जर काय म्हणणं असेल तर मांडा, की जेणेकरून आपल्याला या शोषित ज्या जाती या सगळ्या सिस्टीमच्या प्रक्रियेत नव्हत्या त्यांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण उपवर्गीकरण त्याचं अबकड वर्गीकरण झालं पाहिजे. या अनुषंगानं हा विषय आहे. रामदास आठवले यांचा पाठिंबा याला आपण बघितलं असेल की वंचितचे प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही काय मातंग समाजाची मागणी नाही, पण हा लढा आहे त्याचं पुढाकार आणि नेतृत्व मात्र मातंग समाज करतोय. नक्कीच अनुसूचित जातीमधल्या जे 59 जाती आहेत त्या जातींमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याच्या जाती सोडल्या तर इतर जातींना या आरक्षणाचा फायदा मिळत नाही. आणि त्या जातींना आरक्षणाचा फायदा जर मिळायचा असेल तर या अनुसूचित जातीचं अबकड असं उपवर्गीकरण करणं आवश्यक आहे. आणि त्यांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थिती सुधारायची असेल तर हे आरक्षण नक्कीच काळाची गरज ठरणार आहे. आणि राज्य शासन याबद्दल नक्की काय निर्णय घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.